बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं शरद पवार आणि अजित पवार एकत्र एका मंचावर आले आणि त्यानंतर त्यांनी एकत्रित जेवण देखील केलेलं आहे। याच विषयी आपण सुप्रिया सुळे यांच्याकडनं अधिक माहिती घेऊ। ताई, शरद पवार, सुप्रिया सुळे, तुम्ही, अजित पवार सगळेच, सुनेत्रा वहिनी देखील होत्या, एका मंचावर आला, त्यानंतर एकत्र जेवण देखील केलेलं आहे पवार साहेबांनी आणि अजितदादांनी। नाही, मी जेवलेच नाही अजून, कारण मी ते कार्यक्रम संपल्यानंतर सुनंदा वहिनींची परवानगी घेऊन ऑफिसमध्ये आले, कारण का मला जायचं आहे सोलापूरला। त्याच्यामुळे माझी इथली कामं करून मला सोलापूरला वेळेत जायचं होतं, त्याच्यामुळे मी निघाले, म्हणून मी जेवायला थांबले नाही। त्याच्यामुळे जेवायला कोण गेलं मला नाही माहिती। नाही, शरद पवार साहेब होते, दादा होते, स्वतःही दोघांनी या कार्यक्रमानंतर एकत्रित जेवण केलं इन्क्युबेटर सेंटर इथं। मला माहिती नाही, बरेच लोक जेवण आले आहेत। पण सगळ्यांनाच निमंत्रण होतं, तुम्हालाही निमंत्रण होतं? हो, अर्थ माझ्या एक तर राजूदादाच्या घरी जायला मला निमंत्रण लागत नाही, ते जेवढं त्याचं घर आहे तेवढं माझं घर आहे। त्याच्यामुळे मला राजूदादा आणि वहिनींच्या घरी जायला निमंत्रण लागत नाही एकतर। आणि मी वहिनींना सांगूनच आले होते की मला शक्य नाही आज येणं, कारण का मला सोलापूरला जायचं। मंचावर पाहिलं, शरद पवार साहेब आणि अजितदादा एकमेकांशी बोलले नाहीत। दादांनी भाषणात उल्लेख केला साहेबांचा, मात्र बोलले नाहीत। जेवणाच्या ठिकाणी काही चर्चा झाली? मला कसं माहिती असेल, आणि भाषणात मी तरी उल्लेख केलेला ऐकला नाही। ताई, तुम्ही स्टेजवरती पंकजा मुंडे होत्या आणि सुनेत्रा वहिनी, तिघींचे एकदम गप्पा रंगल्या होत्या, काय चर्चा झाली? मी सगळ्यांचीच बोलते, त्याच्यामुळे मला कुणाशीही बोलायला प्रॉब्लेम कधीच नसतो, कारण का मी बाय नेचरच गप्पिष्ट आहे। ताई, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अशी चर्चा होते दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांकडून आणि तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांकडून देखील, सुनंदा वहिनींचं तुम्ही नाव घेतलं, त्यांनी देखील गेलं की कुटुंब एकत्र यावं म्हणून। कुटुंब कधीच वेगळं नव्हतं, कुटुंब एकत्रच आहे, आजही आहे, कालही होतं, आजही आणि उद्याही राहील। विधानसभा निवडणुकीनंतर जी राजकीय समीकरणं बदलली आहेत, त्यानंतर असं वाटतं की कुटुंब आणि पक्ष किंवा राजकारण एकत्र करावं? कुटुंब माझ्यासाठी एकत्र आहे, कालही होता, आज आणि उद्याही राहील, त्याच्यामुळे तो माझ्यासाठी तो इश्यूच नाही आहे। आणि पॉलिटिकल जॉब इज अ प्रोफेशनल जॉब ना, नातं आणि ज्या जबाबदाऱ्या आहेत प्रोफेशनल, याच्यात गल्लत कशी करायची? ते स्टेजवरती सगळे तुम्ही एकत्र होतात। ऑक्सफर्डचं एक उद्घाटन, वेबसाईटचं उद्घाटन झालं पवार साहेबांच्या हस्ते, सर्वच उभे राहिलेले होते, तुम्ही देखील राहिलेले होतात। आम्ही सगळेच उभे हो, होतो, पवार ऑक्सफर्डचा हाय पॉईंट होता, कारण ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि कृषी विज्ञान केंद्र यांचं एक जॉईंट व्हेंचर सुरू झालेलं आहे। आमची बारामती आणि कृषी विज्ञानाची मुलं आता एक सेमेस्टरसाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीलाही जाणार आहे, त्याच्यामुळे आमच्यासाठी हा हाय पॉईंट होता, इट इज अ व्हेरी प्राऊड मोमेंट। पण अजितदादा उभे राहिले नाहीत? मी पाहिलं नाही। अजितदादा संपूर्ण त्या उद्घाटनाच्या ह्याच्यामध्ये बसून होते आणि त्यानंतर मग माणिकराव कोकाटे देखील बसून राहिले। मी पाहिलं नाही, त्याच्यामुळे मला खरंच माहिती नाही। म्हणजे एवढी खुश होते, कारण ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये आपल्या महाराष्ट्रातली, भारतातली आणि आपल्या बारामतीतली लोक जाणार, हा इतका मोठा माझ्यासाठी मोमेंट होता की मी इतक्या आनंदात होते की त्याचं फायनल इनॉग्रेशन होतं आहे, तो माझ्यासाठी खूप अभिमानाचा मोमेंट होता, त्याच्यामुळे मी त्या खुशीत होते। काही 2 दिवसांपासून तुम्ही आणि अजितदादा समोरासमोर येत आहेत। परवा एक उद्घाटनाचं, काल कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन, दोघांमध्ये अजूनही दुरावा चर्चा होताना दिसत नाही। काल तुम्हाला भाषणाचीही संधी दिली नाही। नाही, माझ्याकडून दुरावा नाही, मी सगळ्यांशी बोलते, मी अजित पवारांची पण बोलते, मी सगळ्यांचीच बोलते। दादाही अजून नाराज आहे किंवा साहेबांच्याही मनात एक दोघांच्या एकमेकांच्या? पवार कधीच नाराज नसतात, नेवर, त्यांचा स्वभावच तसा नाही, बहुत बडा दिल आहे उसका। बरोबर, पण आज त्यांनी एकमेकांकडे पाहिलंही नाही। हो, पण पवारसाहेब एक तर कमी बोलतात आणि वयाने मोठे पवारसाहेब आहेत ना, ही इज 84 इयर्स ओल्ड। काय वाटतं तुम्हाला, कधी ही नाराजी किंवा ही दरी दूर होईल? काय आमच्याकडून नाराजी कुणावरच नसते, शरद पवार आणि प्रतिभा पवारांची मुलगी आहे, माझे आई वडील कधीच कुणावर, माझ्यावर जे संस्कार झालेत त्याच्यावर कधीच कुणाबद्दल नाराजी आयुष्यात ठेवायची नसते। हे संस्कार माझ्या आईवडिलांनी माझ्यावर केले आणि मी सगळ्यांचीच बोलते, म्हणजे दिल्लीमध्ये माझे, आणि मी एक तर कुणालाच माझा विरोधक समजत नाही। माझी वैचारिक लढाई सगळ्यांची असते, वैयक्तिक लढाई या जगातच माझी कुणाशी नाही, त्याच्यामुळे मी सगळ्यांचीच बोलते, कारण का माझ्या आईवडिलांनीच माझ्यावर ते संस्कार केलेत। ते पुन्हा एक प्रश्न की तुमचे काही खासदार फोडण्याचा सुनील तटकरेंनी प्रयत्न केला होता, फोन केले होते, त्यावरनं बरीचशी चर्चाही झाली, मिटलाय तो प्रश्न आता किंवा अजूनही प्रयत्न सुरू आहेत? मला याच्यातलं काहीच माहिती नाही। तुम्ही नाराजी देखील व्यक्त केली होती असं बोललं जातं? नाही, मला याच्यातलं काहीच माहिती नाही। आज तुम्ही जेवला गेला नाहीयेत, एकत्रित भोजन नाही केलं, परत कधीच अशी संधी? तर जेव्हा असेल तेव्हा।
ताई तुमच्याकडे आता काही शेतकरी आलेले होते. बीडचाच विषय, हार्वेस्टरच्या अनुदानासाठी पैसे घेतले आणि फसवणूक केली. वाल्मिक कराड यांच्यावरती तो आरोप झालेला आहे आणि त्यांच्या मागे धनंजय मुंडे होतात. तुम्ही आता प्रत्यक्ष त्या शेतकऱ्यांची भेट घेतलेली आहे. काय चर्चा झाली, काय त्यांनी सांगितलं, तुम्ही काय त्यांना आश्वासन? एक तर विषय अतिशय गंभीर आहे आणि तुमच्या सगळ्या चॅनल्स, म्हणजे मला एका गोष्टीचं खूप वाईट वाटलं की ज्या मतदारसंघाची मी लोकप्रतिनिधी आहे त्याच्या एका शेतकऱ्याची कंप्लेंट मला चॅनलवर बघायला मिळते. ह्याच्या मला प्रचंड वेदना झाल्या आणि मला खूप वाईट वाटलं की अरे हे आपल्याकडून कसं काय न्याय देता आला नाही, ह्याच्यात मला खूप वेदना झाल्या. म्हणून ती बातमी तुमची बघितल्यावर तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर मी पाहिली. मी त्या शेतकऱ्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांना विचारलं की काय, म्हणून मला तो विषय समजून घ्यायचा होता. तर त्यांचं म्हणणं आहे की हार्वेस्टर ऑन मेरिट त्यांना ऑनलाईन पद्धतीने मिळत होते. ते मिळावे म्हणून एक 150 का 200 शेतकरी एकत्र आले आणि त्या सगळ्यांना हार्वेस्टर्स देण्यासाठी काही पैसे काही लोकांनी मध्यस्थ्यांनी मागितले आणि तो एक सिरियस करप्शनचा चार्ज आहे ते करत होते आणि तो मी तुमच्या चॅनलवर पाहिला. मग मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं की खरं काय, तर त्यांनी मला सांगितलं की प्रत्येक हार्वेस्टर मागे 8 लाख रुपये त्या मध्यस्थीने मागितले आणि जेव्हा काम झालं नाही, जेव्हा ते परत गेले मागायला, तर त्यांना मारहाण झाली असा त्यांचा आरोप आहे. म्हणून मी पुणे जिल्ह्याचे जे SP आहेत त्यांना फोन केला आणि म्हणजे जे काय खरं असेल आणि पारदर्शक असेल तो न्याय मिळाला पाहिजे. आणि ह्या राज्यामध्ये जर एखाद्या शेतकऱ्याला एखादी हक्काची स्कीम मेरिटवर त्याला मिळत असेल आणि त्याच्यासाठी 8 लाख रुपयाची द्यावे लागत असतील, तर हे आपल्या सगळ्यांचंच अपयश आहे. हे मी माझंही अपयश म्हणते. हे अतिशय दुर्दैवी आहे आणि शॉकिंग आहे. त्याच्यामुळे मी याचा पाठपुरावा स्वतः करणार आहे की बारामती लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्र आणि भारतात आम्ही लोक निवडून जातो. इज माय स्टेक होल्डर. असं कसं होऊ शकतं? हे चुकीचं आहे आणि जे चुकीचं आहे याच्याबद्दल कोणीतरी बोललं पाहिजे ना. SP-नी, पुणे ग्रामीणच्या SP-नी तुम्हाला या प्रकरणामध्ये काय आश्वासन दिलेलं आहे, काय त्यांनी मला सांगितलं की हे सगळे शेतकरी उद्या जातील तिकडे. गेल्यानंतर सगळी माहिती होईल, इन्क्वायरी होईल आणि माझं म्हणणं आहे जे पारदर्शक आहे आणि जे खरं आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे. एक शेतकरी तुम्हाला प्रत्यक्ष भेटून गेलेले आहेत, आणखीन काही? त्यांचा ग्रुप आहे. 5 शेतकरी बारामतीतले आहेत आणि बारामती लोकसभा मतदारसंघ आणि जिल्ह्यामध्ये काहीतरी 48 म्हणाले ना, 48 आहेत. म्हाड्याचे आपलं सोलापूरचे जे आहेत त्यांनी ऑलरेडी पोलीस कंप्लेंट केलेली आहे. तर ते पोलीस कंप्लेंट झालेली आहे सोलापूरला. पण बारामती लोकसभा मतदारसंघ, शिरूर, मी, अमोलदादा, हे आमची सगळ्यांची नैतिक जबाबदारी हो. काही नैतिकता राहिली आहे का नाही? आणि जर शेतकऱ्याला एवढं एक्सप्लॉयटेशन होत असेल तर हे किती दुर्दैवी आहे मला सांगा. ते बीडची जी घटना आहे, देशमुख यांची खून किंवा हत्या आणि त्यानंतर खडणीचं प्रकरण, या सर्व प्रकरणामध्ये तुम्ही देखील म्हटलात की सर्वपक्षीय आमदार असतील, नेत्यांची मागणी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा. मात्र अजितदादा त्यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. ते त्यांची राजीनाम्याची मागणी फेटाळत आहेत. चौकशीत काय होतंय ते पुढे येऊ द्यात, त्यानंतर राजीनामा घेऊ असं अजितदादांनी म्हटलंय. हा जो प्रकरण आहे हार्वेस्टरची फसवणूक, त्यात देखील अजितदादांचं म्हणणं आहे की चौकशी होऊ द्यात आणि त्यानंतर कारवाई करू. मात्र 150 शेतकरी आहेत, एक शेतकरी खोटं बोलू शकतो. 150 शेतकरी कसं खोटं बोलतील? त्यांच्याकडे काही व्हिडिओ आहेत, ऑडिओ क्लिप आहेत, ते देखील दिलेत. तरी देखील दादा धनंजय मुंडे असतील, कराड असतील, यांना कारवाई करत नाही, चौकशीचंच भाषा बोलत आहेत. नाही, मी SP-कडे उद्या विनंती केली या सगळ्या शेतकऱ्यांना जायला. त्याच्यातून काय इन्क्वायरी होते ती एकदा जर बाहेर आली, मला आणखीन सगळे डॉक्युमेंट्स ऑफिशियली कळल्यानंतर मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ही माहिती आली, ही सगळी 100% खरी असेल तर मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे याबद्दल. अजितदादांची काही मजबुरी आहे की ते धनंजय मुंडेंवर कारवाई करायला टाळत आहेत, त्यांना पाठिंबा देत आहेत किंवा त्यांची पाठराखण करत आहेत? अजितदादांवरती ज्यावेळेस भ्रष्टाचाराचे आरोप झाले सिंचन घोटाळ्यात, त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला होता. 3 महिन्यानंतर ते पुन्हा मंत्रिमंडळात आले, पण त्याच्या आधी त्यांनी चौकशीआधी राजीनामा दिला होता. माझं म्हणणं हे हा विषय खूप गंभीर आहे आणि काही गोष्टी नैतिकतेने करायच्या असतात. त्याच्यामुळे त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे की त्यांनी काय. पण साधारणपणे अशोक चव्हाण असतील, आपल्याला आठवत असेल, अशोकरावांनीही राजीनामा दिला होता. अशी अनेक उदाहरणं देशामध्ये आहेत की अनेक वेळा आरोप झाले, लोक एका बाजूला झाले, मग परत आले. तो त्यांच्या पक्षाचा आणि त्यांच्या आघाडीचेच आमदार राजीनामा मागतायत, त्यांचे मित्रपक्ष राजीनामा मागतायत, त्यांचा स्वतःचा पक्ष राजीनामा देतो. सोळंकीजी त्यांच्याच पक्षात आहेत ना, त्यांनी राजीनामा मागितलाच नाही. धन्यवाद ताई. या होत्या सुप्रियाताई सुळे यांची हार्वेस्टर प्रकरणी फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी भेट घेतलेली आहे आणि त्यासाठी पोलिसांशी देखील सुप्रिया सुळे यांनी चर्चा केलेली आहे. कॅमेरामन सुमित भोसलेसह नितीन पाटणकर, साम TV न्यूज, बारामती.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.